नमस्कार शेतकरी मित्रांनो. मागील काही दिवसापासून आम्ही जळगाव आणि नंदुरबारचा जो एरिया आहे या एरियामध्ये फिरत होतो आणि त्या एरियात फिरत असताना केळी पिकात आम्हाला एक मुख्य अडचण जाणवली. ती होती की केळीचं जे पोग्याचं पाणी किंवा जे निघणारं पहिलं पाणी ते व्यवस्थित निघत नव्हतं. कारण की जर केळीचं पोग्याचं पाणी व्यवस्थित निघत नसेल तर 100% त्याची जी ग्रोथ आहे ती ग्रोथवर त्याचा परिणाम बघायला मिळणार आहे. तर यामागे काय कारणं असू शकतात? कारण की शेतकरी आम्हाला विचारतात की सर पोग्याचं पाणी निघत नाही आहे, तर अशा स्थितीत आम्ही केळीला काय द्यायला पाहिजे. आणि जनरली दुकानदारांना विचारलं तर दुकानदार सरळ कॅल्शियम नायट्रेट आणि सोबत बोरॉन देऊन मोकळे होतात. पण नुसतं कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन हे या गोष्टीचं समाधान नाही. याच्यामागं अजूनही काही अन्नद्रव्ये आहेत की ज्यांचं मेकॅनिझम किंवा ते अन्नद्रव्यांचं जे अपटेक आहे किंवा त्यांचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते जनरली तुम्हाला डिस्टर्ब बघायला मिळतं आणि ते डिस्टर्ब झाल्यामुळंही तुम्हाला पोग्याचं पान जे आहे ते व्यवस्थित निघत नाही. तर याच्यामागं काय काय शास्त्रीय कारणं असू शकतात याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. आणि जर केळी पिकात जर आपण एक जनरली बघितलं तर कॅल्शियम नायट्रेट म्हणजे किंवा तुम्ही सोप्या सरळ भाषेत बघायला गेलं तर कॅल्शियम आणि पोटॅश यांचे हेवी डोसेस का दिले जातात त्याचंही उत्तर आपल्याला आज याच्या मागं बघायला मिळणार आहे. तर एक जनरली बघितलं तर कॅल्शियम आणि बोरॉन ही दोन अन्नद्रव्ये अशी आहेत की ती जमिनीत तुमचे मोबाईल आहेत, पण जर ते झाडात गेले तुमचे म्हणजे झाडाच्या सिस्टीमच्या आत आले तर त्या ठिकाणी इमोबाईल आहेत. आता मोबाईलने इमोबाईल म्हणजे काय? जर तुम्ही जमिनीत एखाद्या ठिकाणी अन्नद्रव्य दिली तर त्या ठिकाणाहून ते मुळांपर्यंत चालत जाऊ शकतात. म्हणजे एक प्रकारे तर ते मुळं त्याला ॲब्सॉर्ब करू शकतात. हे झालं तुमचं मोबाईल म्हणजे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत, पण जाऊनही ते एका सेलकडून दुसऱ्या सेलकडे जाऊ नाही शकत. हे झालं इमोबाईल म्हणजे मी इथं उभा आहे, या ठिकाणाहून 2 पावलं चालून त्या ठिकाणी जाऊ शकतो, ही माझी मोबिलिटी. पण समजा मी इथून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही तर ही माझी इमोबिलिटी. सेम पद्धत तुम्हाला या कॅल्शियम आणि बोरॉन या दोन मूलद्रव्यांच्या बाबतीत जनरली बघायला भेटते. जर तुम्ही बघितलं तर यांची जमिनीत या दोघांची मोबिलिटी आहे, पण जर तुम्ही झाडामध्ये बघितली, प्लांटमध्ये बघितली, सिस्टीमच्या आतमध्ये, तर या दोघं जे मूलद्रव्य आहेत ते इमोबाईल आहेत. आणि हेच याच्या मागचं कारण आहे. म्हणून याचे डेफिशियन्सी सिम्पटम जे आहेत ते तुम्हाला वरच्या निघणाऱ्या पानांवर जास्त बघायला भेटतात. म्हणून जनरली तुम्हाला अशा ठिकाणी कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉन या दोन मूलद्रव्यांचं रेकमेंडेशन जनरली दुकानदार करत असतात. पण त्याच्यामागं हे एकच कारण असू शकत नाही. कारण की काय होतं, जर तुम्ही बघितलं तर तापमान दिवसेंदिवस वाढते आणि तापमान वाढल्यामुळे जर तुमचं स्टोमॅटोचं मेकॅनिझम डिस्टर्ब झालं तरी तुमचं जे पोग्याचं पाणी आहे याच्यावर तुम्हाला काही प्रकारे म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला या स्थितीतही तुम्ही कॅल्शियम नायट्रेटचे किंवा बोरॉनचे डोस दिले तरी तुम्हाला त्या ठिकाणी अडचण बघायला भेटणार आहे. कारण की हे लॉंग टर्म समाधान असू शकत नाही. कारण की दर 7 दिवसांनी केळीचं पान निघत असतं अशा ठिकाणी, आणि अशा ठिकाणी नुसतं कॅल्शियम नायट्रेट काम नाही करणारे तर त्या ठिकाणी तुमचं दुसरं जे मूलद्रव्य आहेत त्यांचंही अपटेक सुधारित पद्धतीनं होणं गरजेचं आहे. आता कॅल्शियम या ठिकाणी आता हे तुमचं स्टोमॅटो आहे, केळीचं पान असतं केळीच्या खाली किंवा काही प्रमाणात वरच्या ठिकाणी, काही ठिकाणी तुम्हाला स्टोमॅटोचं प्रमाण बघायला भेटतं. तर ते स्टोमॅटो जनरली तुम्हाला या पद्धतीनं बघायला भेटतं. आता हे हाफ स्टोमॅटोचं स्ट्रक्चर इथं घेतलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही हे बघितले तर हे एक चॅनल आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण एखादा दरवाजा उघडून आतमध्ये एंट्री करतो किंवा दरवाजा उघडून आपण बाहेर येतो त्या प्रकारचे दरवाजे जे ते तुमचे जे कॅरियर पंप आहेत हे पंप जे बनतात ते तुमचे बनतात कॅल्शियममुळं. आता या ठिकाणी दिलेले आहेत हे जे पंप आहेत हे पंप बनतात तुमचे कॅल्शियममुळं, आणि हेच पंप तुमचे बाहेरचे मूलद्रव्य आत नेण्याचे आणि आतील मूलद्रव्य बाहेर सोडण्याचं काम हे करत असतात. म्हणजे या ठिकाणी एक तुमचा कॅल्शियमचा रोल आला. दुसरी गोष्ट, आता जे तुमचं पाणी हे तुमचं स्प्लिट होत असतं म्हणजे त्याचं जे बॉन्डिंग आहे ते ब्रेक होत असतं. ते बॉन्डिंग ब्रेक होत असतं तुमचं H+ आणि OH- आयनमध्ये. आता जे तुमचं स्टोमॅटोचं आतील जे म्हणजे तुमची सेल आहे त्या सेलमध्ये तुमचं धनप्रभारित आणि ऋणप्रभारित. आता इथं हा जो आहे H+ हा धनप्रभारित आयन आहे, OH- हा
ऋणप्रभारित आयने. तर या स्टोमॅटाच्या आतील सेलमध्ये धन आणि ऋण आयनचं एक कॉन्सन्ट्रेशन असतं, ते बॅलन्स प्रमाणात असतं आणि ते सेल जे आहे ते मेंटेन ठेवत असतं. पण जर तुमचा H+ आयन बाहेर गेला, आणि ते जाणं गरजेचं आहे, कारण की स्टोमॅटाच्या आत पाणी असतं, पाण्याचं स्प्लिटिंग होणं गरजेचं आहे. कारण की जर पाणी स्प्लिटिंग झालं नाही तर तुमचं फोटोसिंथेसिसची क्रिया आहे, त्या क्रियेमध्ये जे तुमचे NADPH बनतं, ते NADPH बनण्यामागं हे स्प्लिटिंग पाण्याचं तुटणं गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी त्याचा रोल येतो. पण काही प्रमाणात तुमचं जे सेलच्या आत H+चं कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा तो H+ आहे, तो बाहेर जाणं गरजेचं आहे. म्हणून जे तुमचे कॅल्शियमचे जे प्रोटॉन म्हणजे जे कॅरियर आहेत, ते कॅरियर तुमचं H+ला बाहेर टाकतात आणि H+ बाहेर गेल्यामुळं आतील प्लस आयनांचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन ठेवण्यासाठी त्या ठिकाणी तुमची K+ आयनची एंट्री होती. हा K+ आयन दुसरा तिसरा काही नसून हा आहे तुमचा पोटॅशियम. म्हणून या ठिकाणी तुमचं कॅल्शियम नंतर पोटॅशियमचीही या ठिकाणी तुमची गरज भासते. पाण्याचे मूलद्रव्य ब्रेकडाऊन होण्यासाठी तुमची त्या ठिकाणी मॅग्नीजची गरज भासते. म्हणजे या 3 मूलद्रव्यांच्या या ठिकाणी रोल तुम्हाला बघायला भेटतो. जर तुमची पोटॅशियमची एंट्री सेलच्या आतमध्ये झाली तर तिथलं तुमचं ऑस्मॉटिक पोटेन्शियल जे आहे ते वाढतं आणि ऑस्मॉटिक पोटेन्शियल वाढल्यामुळं त्या ठिकाणी तुमचं वॉटर पोटेन्शियल कमी होतं आणि वॉटर पोटेन्शियल कमी झालं तर तुमची जी या सेलच्या बाजूची जी सेल असणार आहे, या ठिकाणी तुमची दुसरी सेल असणार आहे, या सेलचं पाणी तुमचं या ठिकाणी आत होतं. कारण की इथलं वॉटर पोटेन्शियल तुमचं कमी झालं या सेलचं, आणि या सेलचं जर तुमचं वॉटर पोटेन्शियल जास्त आहे तर या ठिकाणची पाण्याची एंट्री या ठिकाणी होणार आहे आणि पाण्याची एंट्री झाल्यामुळे स्टोमॅटा लवचिक होणार आहेत आणि लवचिक झाल्यामुळं स्टोमॅटा ओपन होतात. आता स्टोमॅटा ओपन झाल्यामुळे साहजिक आहे तुमच्या आतील जे पाणी आहे ते वाफेद्वारे बाहेर टाकलं जाणार आहे. म्हणजे ती तुमची ट्रान्सपिरेशनची क्रिया झाली. ट्रान्सपिरेशनद्वारे पाणी जर बाहेर टाकलं गेलं तर एक जे तुमचं पूर्ण झाड आहे, समजा जर तुमचं ते झाड असेल तर जर त्या झाडामध्ये तुमचं पूर्णतः पाणी बाहेर गेल्यामुळं इथं या पूर्ण सेल कॉलममध्ये तुमचा एक सक्शन क्रिएट होतो आणि या सक्शन क्रिएट झाल्यामुळे पाण्याची मूवमेंट जी आहे ती मुळांपासून वरच्या टोकापर्यंत ती जनरली तुम्हाला बघायला भेटते. आणि जर पाण्याची मूवमेंट होत असली तर साहजिक आहे त्या पाण्यामध्ये तुमचे न्यूट्रिएंटही प्रेझेंट असतात आणि त्या न्यूट्रिएंटचं अपटेक मेकॅनिझमही या पद्धतीनं चालत असतं. म्हणजे या ठिकाणी तुमचा कॅल्शियम आला, मॅग्नीज आला आणि पोटॅशियम आला. सोबत तुमचं जर बघायला गेलं तर तुमचं बोरॉनचाही काही प्रमाणात या ठिकाणी रोल येतो. कारण की काय होतं, जे तुमचं 2 सेलला बाइंड करणारा जो कॅल्शियम पेक्टेट आहे त्याला बाइंडिंग करण्यासाठी तुमची त्या ठिकाणी बोरॉनची गरज पडते. आणि जर तुमचा त्या ठिकाणी बोरॉन जरी कमी झाला तरी याच्यावर तर तुम्हाला परिणाम बघायला भेटेल, पण कॅल्शियमची ही मोबिलिटी झाडामध्ये डिस्टर्ब होताना बघत असते. कारण की कॅल्शियम आणि बोरॉन हे 2 संलग्न न्यूट्रिएंट आहे, हे एकमेकांशिवाय काम करू शकत नाही. म्हणून अशा ठिकाणी कॅल्शियम बोरॉन हे दोघं सोबत देणं गरजेचं आहे. अजून जर पुढे बघायला गेलं तर आता कधी कधी काय होतं की या पिकात आता सुरुवातीपासूनच आपले पोटॅशियमचे डोसेस मी तुम्हाला जसं सुरुवातीला सांगितलं की पोटॅशियम आणि कॅल्शियम हे 2 मूलद्रव्य जास्त प्रमाणात देणं का गरजेचं आहे, तर त्याचंही उत्तर आज आपण इथं बघणार आहेत. आता एक जनरली बघितलं तर जनरली एक शेतकऱ्यांची प्रॅक्टिस आहे की युरिया आणि पोटॅश हे शेतकरी दर 4 दिवसांनी किंवा दर 7 दिवसांनी पिकाला सोडत असतात. ही एकदम फेअर प्रॅक्टिस आहे, चांगली प्रॅक्टिस आहे, हे करणं गरजेचं आहे. पण जर तुम्ही हे करत असाल, पोटॅशियमचे हेवी डोस देत असाल तर या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या मूलद्रव्यांची ही कमतरता बघायला भेटते आणि त्याच्यातला तुमचा मुख्य मूलद्रव्य आहे तो आहे तुमचा मॅग्नेशियम. जर तुमचे पोटॅशचे हेवी डोस जात आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला मॅग्नेशियमची कमतरता बघायला भेटेल. म्हणून जर तुम्ही केळीचं जे पोग्याचं पान आहे त्याच्या खालचे जे 2 पानं बघितले तर ते पानांमध्ये तुम्हाला नॉर्मल पिवळापणा बघायला भेटतो. तर हा पिवळापणा कदाचित तुमचा मॅग्नेशियममुळे असू शकतो आणि काही अत्यल्प प्रमाणात तो तुमचा फेरसमुळे असू शकतो. पण मॅक्झिमम त्या ठिकाणी तुमची मॅग्नेशियमची डेफिशियन्सी जनरली तिथं बघायला भेटते. म्हणून तुम्ही जर पोटॅशियमचे डोसेस देत असाल तर त्याच्यासोबत मॅग्नेशियम देणं गरजेचं आहे. म्हणून काही शेतकरी करतात ही प्रॅक्टिस. सोबत तुमच्या 4-5 किलो युरिया दर 1000 झाडांना घेतात, 6-7 किलो पोटॅश घेतात आणि 2-3 किलो मॅग्नेशियम सल्फेट घेत असतात. तरी ही एकदम व्यवस्थित सुधारित प्रॅक्टिस हे तुम्ही करणं गरजेचं आहे. म्हणून नुसतं कॅल्शियम नायट्रेट देऊन चालणार नाही, तर त्याच्यासोबत तुमचे काही प्रमाणात पोटॅशियमचे डोसेसही जाणं गरजेचं आहे. जर ते जात नसेल तर ते शेतकरी मित्रांनी द्यावेत.
दुसरी गोष्ट झाली याच्यातलं एक चौथं कारण हे तुमचं अजैविक ताण त्या ठिकाणी बघायला भेटतो. कारण की आता जर बघितलं तुम्ही 42 ते 45 डिग्री सेल्सिअसच्या आतमध्ये जवळपास म्हणजे पूर्ण महाराष्ट्र जर बघितला तर 42 आणि 45 या तापमान कक्षेच्या आतच तापमानाची नोंद आता सध्या झालेली आहे. आणि जरी तापमानाची जी नोंद झालेली आहे तर याच्यामुळं पिकावरही त्याचे परिणाम बघायला भेटतात. कारण की पिकावर त्या स्थितीत अजैविक ताण येत असतो. तर आता हा अजैविक ताण मुख्यतः तापमानामुळे होतो. कारण की जर बघायला गेलं की केळी पिकाला साधारणतः 25 ते 30 डिग्री सेल्सिअस हे त्याच्या वाढीसाठी चांगलं तापमान आहे. जर एवढं तापमान राहिलं तर पिकाची वाढ संतुलित होत असते. आणि जर या तापमानात बदल झाले तर त्याच्या ज्या चयापचयाच्या क्रिया आहेत त्या डिस्टर्ब होत असतात. आता चयापचयाच्या क्रिया डिस्टर्ब होतात तर याच्यात मुख्यतः जे ROS बनत असतात. आता तापमान वाढल्यामुळे ROS बनणं म्हणजे ROS हे दुसरं तिसरं काही नसून रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस हे झाडाच्या आतील सेलमध्ये हे बनत असतात. आणि हे सेलमध्ये बनल्यामुळं सेलला हे कमजोर करण्याचे काम करत असतात. आणि यामुळेही तुम्हाला ग्रोथ ही त्या पिकाची प्रभावित झालेली दिसते. तर याला न्यूट्रलाइज करण्यासाठी कॅल्शियम बाइंडिंग प्रोटीनची गरज पडत असते. आणि कॅल्शियम बाइंडिंग प्रोटीनची गरज पडते म्हणल्यावर जरी कॅल्शियम बाइंडिंग प्रोटीन असतील तर इथं तुम्हाला कॅल्शियम या अन्नद्रव्याची गरज पडणार आहे. म्हणूनही या ठिकाणी तुमचं कॅल्शियम नायट्रेट काम करत असतं. तरी हे काय करतात, हे तुमचं झाडाच्या आत सुपर ऑक्साईड डिस्म्युटेट झालं, तुमचं ॲस्कॉर्बेट पेरॉक्सिडेट झालं किंवा तुमचं ग्लुटाथिऑन रिडक्टेज झालं किंवा लिपिड पेरॉक्सिडेशनची जी क्रिया आहे तिला कमी करण्यासाठी जे एन्झाईम लागतात त्या एन्झाईमची निर्मिती करण्याचं काम जे आहे हे तुमचे कॅल्शियम बाइंडिंग प्रोटीन करत असतात. आता या ठिकाणी तुमचं सीवीड किंवा झिंक यांचा रोल तर येऊनच जातो, पण त्या ठिकाणी तुमचं कॅल्शियमही त्या ठिकाणी काम करत असतं. म्हणून जर तुमच्या शेतात या प्रकारची अडचण बघायला मिळत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कॅल्शियम नायट्रेट द्यायचंच आहे. ते कॅल्शियम नायट्रेटसोबत तुम्हाला बोरॉनही देणं गरजेचं आहे. आता एक मी तुम्हाला सांगितलं की पोटॅशियम आणि कॅल्शियम यांचे हेवी डोसेस केळी पिकाला का लागतात, तर केळी पिकाचा जो एरिया आहे हा फार मोठ्या प्रमाणात असतो. बाकीच्या पिकांसारखे त्याचे छोटे छोटे पानं नसतात. आणि या झाडाच्या किंवा त्या झाडाच्या मेंटेनन्ससाठी, त्या पानाच्या मेंटेनन्ससाठी, कारण की पान जर तुमचं एवढं चौडं असणार आहे, त्यांची साईज लिप एरिया जास्त असणार आहे, तर त्या प्रमाणात तिथं स्टोमॅटाही प्रेझेंट असतात. आणि स्टोमॅटाच्या ओपनिंग अँड क्लोजिंग मेकॅनिझमसाठी तुमचं कॅल्शियम आणि तुमचं पोटॅशियम हे दोन मूलद्रव्ये त्या प्रमाणात अधिक प्रमाणात लागतात. म्हणून तुमचे कॅल्शियम आणि पोटॅशियम यांचे हेवी डोसेस या केळी पिकाला लागत असतात. तर जर तुमची ही स्थिती बघायला भेटते तर कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉन आणि सोबत तुमचं अल्प प्रमाणात काही का असे ना त्या ठिकाणी तुमची पोटॅशियमची गरज किंवा त्या पिकाला भासत असते. म्हणून पोटॅशियम देणं गरजेचे आहे. पण असं नको व्हायला की एकदम हेवी पोटॅशियमचे डोसेस दिले. जर हेवी पोटॅशियमचे डोसेस दिले तर तिथं तुमची मायक्रोन्यूट्रियनची कमतरता भासते आणि त्यात म्हणजे मुख्य तुमच्या मॅग्नेशियमची कमतरता त्या ठिकाणी भासत असते. तर या परिस्थितीत करायला काय पाहिजे, तर एक म्हणजे तुमचे कॅल्शियम नायट्रेट द्यायला पाहिजे की जसं मी सांगितलं. तर हे एक आमच्या व्हिगर कंपनीचं कॅल्शियम नायट्रेट आहे की याच्यात तुमचं जे कॅल्शियम आहे याचं प्रमाण तुमचं 22.8%. जे नॉर्मली तुम्ही बाजारात कॅल्शियम नायट्रेट बघतात तर त्याच्यात तुमचं जे प्रमाण आहे ते साधारणतः 18% बघायला भेटतं. तर याच्यात तुमचं कॅल्शियमचं प्रमाण जे आहे ते 22.8%. आणि सोबत त्याच्या मोबिलिटीसाठी जसं मी सांगितलं की जे कॅल्शियम पेक्टेट आहे, पेक्टेटच्या बाइंडिंगसाठी बोरॉनची गरज पडत असते किंवा कॅल्शियमच्या मुवमेंटसाठी बोरॉनची गरज पडत असते. तर याच्यात काही प्रमाणात बोरॉनही त्या ठिकाणी दिलेला आहे. तर हा एक तुमच्यासाठी एक बेस्ट पर्याय असू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉन तुम्हाला द्यायचं आहे. सोबत जर तुम्ही आता काय होतं केळी पिकात जे जनरली शेतकऱ्यांचा शेड्यूल आहे की 4-5 किलो युरिया आणि 6-7 किलो पोटॅश प्रति 1000 झाडांना ते देत असतात. किंवा काही शेतकरी जाणते शेतकरी सोबत मॅग्नेशियम देत असतात. ठीक आहे, ही गोष्ट एकदम फेअर प्रॅक्टिस आहे, चांगली प्रॅक्टिस आहे. पण काही वेळेस काय होतं जमिनीचा pHही जास्त आहे आणि सततच्या खतांच्या वापरामुळे, कारण की काही बेसलचे डोस चालले जातात त्यांचे डायल्युशन त्या ठिकाणी होत नसतं, pH जास्त होतो, त्यांची उपलब्धता पिकाला होत नसतं. तर हे पोटॅशयुक्त एक खत आहे आमच्या व्हिगर कंपनीचं की ज्याच्यात पोटॅशचं प्रमाण जे हे 40%
आणि सोबत तुमचं हेवी पोटॅशचे डोसेस गेल्यामुळे मॅग्नेशियमची डेफिशियन्सी त्या ठिकाणी क्रिएट होते. तर या दोघांचं समाधान म्हणून हा प्रोडक्ट तुमचं चांगल्या पद्धतीनं काम करू शकेल. म्हणून तुम्ही जर युरिया आणि पोटॅश देत असाल तर महिन्यातून काही का असेना सॉईलच्या pH मेंटेनन्ससाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे दिलेले अन्नद्रव्य आहेत त्यांचे बॉन्डिंग ब्रेक करण्यासाठी हा मूलद्रव्य तुम्ही महिन्यातून एकदा केळी पिकाला प्रति 1000 झाडांना 3 किलो देणं गरजेचं आहे. आता कॅल्शियम नायट्रेट किती दिलं पाहिजे हाही एक महत्त्वाचा विषय आहे. कॅल्शियम नायट्रेट देताना एकदम तुम्ही महिन्यातून 5 किलो देण्यापेक्षा दर 15 दिवसांनी 2.5 किलो दिले तर ही कॅल्शियम नायट्रेटची जी कार्यक्षमता आहे, जी न्यूट्रिएंटची यूज इफिशियन्सी ती वाढू शकतो. कारण की भूक लागल्यावर परत देणे, मग त्याच्यात काही एनर्जी तुमची मेंटेनन्ससाठी वापरली जाते. म्हणून जर तुम्ही थोडं थोडं त्याला सतत खायला दिलं तर त्या न्यूट्रिएंटची उपयुक्तता तुम्ही वाढवू शकतात. म्हणून कॅल्शियम नायट्रेट महिन्यातून एकदा 5 किलो देण्यापेक्षा 15 दिवसात 2.5 किलो देणं ही चांगली प्रॅक्टिस शेतकऱ्यांसाठी असू शकतो आणि त्याचा वापर तुम्ही करायला पाहिजे. एक तर कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉन आणि दुसरं हे तुमचं जे जेडार सोल्युशन हा प्रोडक्ट आहे हा तुम्ही महिन्यातून एकदा द्यायला पाहिजे. याला तुम्ही अन्नद्रव्यांच्या दृष्टीनं बघण्यापेक्षा जी तुमची मॅग्नेशियमची डिफिशियन्सी क्रिएट होणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो जमिनीचा वाढलेला pH आहे तर त्या pHच्या मेंटेनन्ससाठी महिन्यातून एकदा हा प्रोडक्ट तुम्ही केळी पिकाला चालवणं गरजेचं आहे. तर जर केळीतील पोग्याचं पान तुमचं व्यवस्थित निघत नसेल तर त्याच्यासाठी तुम्ही हे प्रोडक्ट यांचा वापर तुम्ही करू शकता. काही प्रकारात सहज तुम्हाला बोरॉनची गरज पडत असेल, काही चिलेटेड फॉर्मचे बोरॉन शेतकरी वापरत असतात, पण हा आमच्याकडे इथॅलोअमाइन फॉर्ममधला बोरॉन आहे की यालाही तुम्ही कॅल्शियम नायट्रेटसोबत देऊ शकता. तर जे पोग्याचं पान जर तुमचं व्यवस्थित निघत नसेल तर त्याला तुमचा एकमेव पर्याय कॅल्शियम नायट्रेट हा असूच शकत नाही. सोबत तुमचे लाईट डोसेस त्या ठिकाणी तुमचे पोटॅशियमचे गेले पाहिजे. कारण की स्टोमॅटा आणि ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये जरी तुमचा कॅल्शियम उपलब्ध असला पण त्या ठिकाणी जर तुमची पोटॅशियमची एंट्री होत नसेल आणि जर पोटॅशियमची एंट्री न झाल्यामुळे स्टोमॅटाज ओपन होत नसतील तर तुमचं आतील पाणी बाहेर जाणार नाही, न्यूट्रिएंटचं अपटेकचं मेकॅनिझम डिस्टर्ब होईल. म्हणून या ठिकाणी तुम्हाला पोटॅशियमचे डोसेसही देणं गरजेचं आहे. आणि केळी पिकात हेवी पोटॅशियमचे डोसेस जात असतात म्हणून तुम्हाला सोबत मॅग्नेशियम देणं गरजेचं आहे. जर या गोष्टींचा तुम्ही अवलंब केला तर निश्चितच तुम्हाला जे केळीचं पान आहे त्या जर व्यवस्थित निघत नसेल पोग्याचं पान तर ते तुम्हाला निश्चितच चांगलं निघायला किंवा चांगलं निघेल. आणि तुम्हाला या ज्या अडचणी येणार आहेत याच्यानंतर जर तुमची ही अडचण आली नाही तर तुम्हाला वाढही त्या पिकाची चांगली बघायला भेटेल. धन्यवाद.